सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. अल्पवयीन मुलीशी विवाह करून लैंगिक अत्याचार, राजारामपुरी पोलिसात तरुणावर गुन्हा दाखल. 21 जून 2022 ला घडलेल्या पक्षफोटीवेळी राजकीय पक्षातलं बहुमत ठाकरेंकडेच. आयोगाने लक्षात न घेता निकाल दिला. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद. आयोगानं अधिकारांचा गैरवापर करत निकाल दिल्याचा युक्तिवाद. नीट परीक्षा विद्यार्थी आंदोलनावर उत्तर देणार शहा तयार. पावसाळी अधिवेशनात प्रथमच माध्यमांसमोर, तर शहांच्या भाषणात रस नाही. राजीनाम्यास द्या, राहुल गांधींची आक्रमक मागणी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी खासदार संजय राऊतांनी बैठक घेतली. नरेश मस्केंचा दावा. तर रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंविषयी राऊतांनी अपशब्द वापरल्याचा मस्केंचा आरोप. एकनाथ शिंदे विरोधात सर्वाधिक तक्रारी. खासदार नरेश मस्केंच्या त्यांच्या तक्रारींची पत्रही आहेत. संजय राऊतांचा दावा. तर पत्र दाखवा, मी राजीनामा देईन, नाहीतर तुम्हाला द्यावा लागेल, मस्केंचं आव्हान. पालघरमध्ये 19 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपी अटकेत. 2 फरार. मित्रांसोबत जात असताना आरोपींनी अत्याचार केला होता. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 21 ऑगस्टला सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. जयंत पाटील, राजू शेट्टींची घोषणा. न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही, रस्त्यावर लढाई लढणार, शेट्टींचा एल्गार. बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना. प्रशिक्षण विमान कोसळलं, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.